सो नमस्कार सगळ्यांना. आजचा जो व्लॉग आहे तो आहे अक्कलकोट इथला. आमचं भाऊबीज सेलिब्रेशन होतं. गाडीचा आवाज आहे. भाऊबीज सेलिब्रेशन निमित्त आम्ही आमचं अक्कलकोटच्या जवळ आलूर गाव आहे माझं आजोळ, तिथं आलो. आम्ही सगळी फॅमिली होतो आणि आता आम्ही आलूरला आलोत कारण आज वैष्णवी दिदीचा अभिषेक आहे समाधी मंदिरला स्वामींच्या. तर आता सगळे एक एक गाड्या तिथं जातात, तर आमची पण जाते. आता इथून जाऊयात, नाश्ता करूयात, मग समाधी मंदिरला जाऊयात. तिथलं सगळं झालं की मग स्वामींचं दर्शन करून पुढे जाऊयात. चलो. तर आता आम्ही नाश्ता करायला आलो आहे. नाश्ता करून जाऊयात समाधी मंदिराकडे. नाश्ता डन आहे, नाश्ता झालेला आहे आमचा. आता आम्ही जातो समाधी मंदिराकडे. समाधी मंदिराकडे जायचं. चलो मग आता तिथं चालू आहे यांचं. बराच वेळ ते लवकर गेले होते, आता आम्ही निघतोय. चलो मग. हा समाधी मंदिराकडे जाणारा रस्ता आहे. ते आहे समाधी मंदिर. स्वामींनी जिथं समाधी घेतली होती. गर्दी खूप होती. गर्दी खूप असल्यामुळे आम्ही मुखदर्शन घेतलंय आणि आता पुढं निघालो, कारण मंदिरात पण खूप लाईन असेल आणि त्यामुळं इथं जवळपास अर्धा 1 किलोमीटर रांग होती. आता डायरेक्ट मंदिरातच जातोय. चलो, कारण खूपच गर्दी होती, मुखदर्शनच घेतलं. इथे आहे स्वामींची समाधी आहे. तर आता इथून निघालो. इथं अभिषेक वगैरे सगळा झालेला आहे ऑलरेडी. आमची दुसरी गाडी होती आणि अजून एक तिसरी पण गाडी आहे, तर ते पण येणार आहे. तर आता चलो जाऊयात डायरेक्ट. आता दर्शनाला जाऊयात स्वामींच्या. ते गाडी पार्क केली आम्ही. आता आम्ही आलो मेन मंदिराकडं आणि तिथंच एवढी गर्दी होती समाधीला. तर आता इथे तर खूपच आहे असं सांगितलं. तरी आज शुक्रवार आहे, शनिवार रविवार असतं तर अजून जास्त असतं. बघूयात आता किती गर्दी. आम्ही चप्पल नाही घेतली सोबत. आमचे दुसरे मेंबर्स कुठे आहेत ते एकदा बघतो आणि मग सगळे मिळून जाणार. अन्नछत्रात पण कोणती काय पूजा असते का, काय म्हणतात त्याला, पावती फाडून जी पूजा केली जाते ती पण आहे. तर बघूया आता काय काय होतंय. युजुअल गर्दी खूप आहे. चलो, गर्दी बघा. आता करेक्ट दरवाजाजवळ आलो आहे. इथून एंट्री आहे. गर्दी खूप आहे. दर्शन झालेलं आहे. पुरुषांची वेगळी, स्त्रियांची वेगळी रांग होती. आम्ही लवकर आलोत बाहेर, पण अजूनही बाकीचे मेंबर्स आहेत आमचे. काही जण आत आहेत, पुढं मागं झालो आहेत, पण बघू आता वाट बघतात. एक एक जण बाहेर यायची. थांबूयात. आम्ही आता अन्नछत्राच्या इथे आलेलो आहोत. आमचे सगळे मेंबर्स आलेले आहेत ऑलरेडी. तर चलो, तर लाईनीला थांबूया. आम्ही महाप्रसादाच्या लाईनला थांबलो आहे. बराच वेळ आहे आणि आता लाईन मोठी आहे. अन्नछत्राला आलो आहे. मी लाईन दाखवतो तुम्हाला. लाईन मोठी आहे. नाही, चालू आहे, मी म्हणतो आहे. तर आता महाप्रसादालयात आलो. आवाज किती येतो माहीत नाही मला. आमचे काही मेंबर जे होते ते आधी इकडं पूजेसाठी होते, त्यानंतर आता आम्ही इकडं आलेलो आहे. तर आता इथं महाप्रसाद सुरू होईल. माझा तर खूप आवडतीचा महाप्रसाद आहे हा, कारण खूपच चांगली म्हणजे जेवण आणि सगळ्याच गोष्टीचं व्यवस्था पण खूप चांगली असते. तर बघूयात आता
दाखवतो ब्लॉगमध्ये परत. आत्ता आम्ही आलो आहोत पार्किंगमध्ये, झाडाखाली बसलोत. सगळ्यांना खरेदी वगैरे करायची होती. आमचा महाप्रसाद झालेला आहे. खूप सुंदर महाप्रसाद, जेवण एकदम छान. मला तर खूप आवडतं. खूप गर्दी पण होती इकडं पण तिकडं पण, म्हणजे दर्शनाच्या लाईनला पण, अन्नछत्राच्या लाईनला पण. 11:30 नंतर महाप्रसादालाची रांग ओपन होते. संकल्प सोडला जातो आणि मग महाप्रसादाला सुरुवात केली जाते. सो तुम्ही त्या टायमिंगनुसार या आणि शक्यतो शनिवार रविवार अवॉइडच करा, कारण खूपच गर्दी असते. म्हणजे खूप अडचण पण होते गाडी पार्किंग आणि ह्या सगळ्या गोष्टीला. तर झालं आहे आता सगळं. बघूत आता. बहुतेक जर ठरलं तर अजून इथली एक राजवाड्याची जी प्लेस आहे, अक्कलकोटचा राजवाडा, तिथं गेलो तर बहुतेक जाणार आहोत. जर गेलो तर मी ब्लॉगमध्ये दाखवेलच. बाकी आता बसलो आहेत, कारण आम्हाला काही खरेदी करायची नव्हती, त्यामुळं मी आणि कैवल्य बसलो आहेत बस सगळ्यांची वाट बघायला. नवीन राजवाडा अक्कलकोट म्हणजे हे म्युझियम आहे. इथं आलो आहेत. 20 रुपयाला तिकीट आहे मोठ्यांचं. सो जास्त काही नाही आहे, एकदम स्वस्त आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत तिथं बघायला मिळतील. मी आता व्लॉगमध्ये दाखवतो. गोल फिरून येत आलं सगळे वर जाऊ. हां, हा नवीन राजवाडा आहे का? हां, आणि तिथे त्यांच्या गाड्या वगैरे पार्किंग आहेत. ओके, चलो. इथं तोफ वगैरे त्यांची आहे. महाल, हां तेच ना, आकाश कंदील आहे मोठाच्या मोठा. आणि इथून हा द्वार आहे का, महाद्वार. ओके. फायनली आता सगळे गेलेले आहेत, रात्र झाली आहे. आम्हीच फक्त इथं आजीकडे थांबलोय आणि आम्ही उद्या सकाळी जाणार. खूप बोर व्हायला कारण सगळेजण गेले. आणि आपला आता हा मस्तपैकी हा ब्लॉग आहे भाऊबीज स्पेशल, हा इथेच एंड करूयात. बाय.